हॅलो गाईस, तर कशा आहात तुम्ही? सो आज आपण बनवणार आहोत पिठलं आणि भाकर. आपण इथे कणण्याची भाकर घेणार आहे, म्हणजे कणण्याची भाकर बेसनसोबत खाता. सो इथे आपण कणण्याची भाकर घेतलेली आहे. आता आपण याला पीठला मळून घ्यायचं आहे चांगलं, आणि जेवढं आपण हे पीठ मळू तेवढीच आपली चांगली भाकर येते. आणि आता इथे आपण भाकर वगैरे थापून घ्यायची आहे. भाकर वगैरे थापायला आपण सुरुवात करायची आहे. आणि तुम्ही भाकर कशावर थापता तेही नक्की कॉमेंटमध्ये सांगा. हातावर थापता की पोळपाटावर थापता, नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि इथे आपण आपली जी भाकर आहे ते थापायला घ्यायची आहे. आणि आपल्याला बारीक म्हणजे अशी पतली भाकर आपल्याला थापायची आहे. आणि जसं तुम्ही बघू शकता आम्ही अशाच पद्धतीने आमची भाकर थापतो. सो इथे आता आपण जी आपली भाकर आहे ती बारीक करायची, एकदम अशी पातळ करायची आहे, एकदम अशी जाडी पण नाही करायची आहे. आता आपण ताव्यावर तावा तपायला ठेवलेला आहे, आणि ताव्यावर आता आपण भाकर ठेवायची. दोघी बाजूने आपण याला चांगलं होऊ द्यायचं. आता एका साईडवर आपण थोडंसं पाणी टाकणार आहे, कारण की यावर पीठ वगैरे असतं आणि त्याच्याने चांगली भाकर होते, पोपळा वगैरे छान येतो, म्हणून आपण इथे थोडंसं असं पाणी लावलेलं आहे. आणि भाकरला दोघी साईडने आपण चांगलं होऊ द्यायचं आहे. आणि भाकर आपण दोघी साईडने होऊ द्यायची आहे. आणि आता आपण भाकर दोघी साईडने होऊ दिलेली आहे. आणि ज्या बाजूने आपण पाणी न लावलेलं आहे, ज्या बाजूने आपण पाणी नाही लावलेलं आहे त्या बाजूने आपल्याला उलटी ठेवायची आहे. आणि म्हणजे त्यांनी आपल्या भाकरीला ना चांगला पोपडा वगैरे येतो, आणि आपली भाकर चांगली फुगते पण. आणि आज आपण बनवणार आहे आठवून पिठलं. जे तुम्ही असे बनवता का नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला झटपट एकदम असं लवकर स्वयंपाक बनवायचा असेल काही गडबडीमध्ये, तर तुम्ही हे असं बनवू शकता. सो आज आपण इथे आठवून पिठलं बनवणार आहोत, आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघा. खूप इझी रेसिपी आहे, तुम्ही लगेच बनवू शकता. जर तुम्हाला कंटाळा आला असेल स्वयंपाक वगैरे बनवायचा, तर तुम्ही हे आठवून पिठलं बनवू शकता. आता आपण इथे पॅनमध्ये ऑइल टाकायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्याला इथे मिरच्या पण तयार करायच्या आहे तोंडी लावायला. बेसनसोबत मिरच्या खूप छान लागतात. सो तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. याला आपण तेलमीठ लावून कलसून वगैरे घेतल्यावर आपण याला तोंडी लावायला घेऊ शकता, किंवा आपण याला 2-3 दिवस स्टोअरसुद्धा करू शकता, ते खराब नाही होता. सो तसंच आपण इथे तेल गरम झाल्यावर आपण इथे मिरच्या टाकलेल्या आहे. आता याला आपण तेलामध्ये होऊ द्यायचं आहे. आणि तुमच्याकडे तुम्ही मिरच्या खाता की नाही ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा. म्हणजेच बेसनसोबत खाता का तेही नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि आता इथे आपण जे आपली मिरच्या आहेत ते आपण तेलामध्ये चांगले फ्राय वगैरे करून घ्यायचे आहे. आणि इथे आपल्या मिरच्या जे आहेत ते तयार झालेल्या आहेत. सो आता आपण याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच्यावरती आपण मीठ टाकून ठेवू शकता बाजूला. तसंच आता इथे आपल्याला पिठलं म्हणजेच बेसन बनवायला घ्यायचं आहे. आणि ही बेसनची रेसिपी जी आहे ती खूप जास्त सोपी आहे, तुम्ही बनवू शकता. एकदम लगेच 5-10 मिनटात आपला पुन्हा स्वयंपाक होऊन तयार होऊन जातो गाईस. सो इथे आता आपण घेतलेलं मोहरी, जिरं आपण तेलामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर आता इथे आपण टाकायचं आहे मिरच्या, आणि आपला जो कांदा आहे तो आपण इथे टाकायचा आहे. त्यानंतर आपण इथे टाकलेलं आहे थोडंसं लसूण. आणि आपण आता याला तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं. तेलामध्ये आपल्याला थोडं ब्राउनिश होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे टाकायची आहे हळद आपल्याला जास्त नाही टाकायची. आपली जो छोटा चम्मच असतो, अर्धा चम्मच तेवढंच आपल्याला इथे टाकायची आहे हळद. त्यानंतर आता आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपण टाकणार आहे एक जो मोठा ग्लास असतो आपला तेवढा आपण इथे पाणी टाकलेलं आहे. जसं आपण इथे आठवून बेसन बनवलं आहे, मी हे तुम्हाला ऑलरेडी पण सांगितलं आहे. सो इथे आपण पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि या पाण्याला आपल्याला चांगली थोडी अशी उकळी येऊ द्यायची. त्यानंतर आपण इथे मी तुम्हाला दाखवलं होतं 1 वाटी आपण इथे बेसन घेतलेलं आहे. ते बेसन आपल्याला रवीने असं हलवता आपल्याला बेसन यामध्ये टाकायचं आहे. आणि आपल्याला बेसन कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. त्याच्याने काय होतं, गाठ वगैरे अशी राहणार नाही. पातळ आपलं जे बेसन आहे ते चांगलं होईल, अशी गाठ वगैरे तयार नाही होणार त्याच्या. म्हणून आपल्याला याला चांगलं हलवत राहायचं आहे, कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपले जे बेसन आहे इथे मस्त झालेलं आहे. यामध्ये काही गाठ वगैरे नाही आहे, जसं आपण याला कंटिन्यू हलवलं आहे म्हणून. सो आता इथे आपण टाकणार आहे थोडंसं कोथिंबीर. वरतून कोथिंबीर चांगलं लागतो बेसनमध्ये. त्यानंतर ताट वाढायला घेऊ आपण. आणि तुम्ही बघू शकता आपलं बेसन किती छान दिसतं आहे. सो आता आपण यावर टाकलेलं आहे कोथिंबीर. याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे आपण घेतलेली भाकर. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. इथे आहे कांदा, आपले जे मेन सीझन चालू आहे गाईस
कैरी. सो इथे आपण कैरी घेतलेली आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. आणि तुम्हाला अशा जर रेसिपी हव्या असतील तर नक्कीच कॉमेंट करा. आमच्या चॅनलवर अशाच आम्ही व्हिडिओ टाकत राहतो. आणि थँक्यू फॉर वॉचिंग ऑल ऑफ यू.